भाडेकरू घर सोडत नाही, म्हणून त्या भाडेकरूचे तुम्ही लाईट पाणी जर बंद केले तर तुम्हीच गुन्हेगार ठरू शकतात. म्हणून कायदा काय सांगतो किंवा कायदेशीर पद्धत काय आहे हे समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. येथे होतं काय, भाडेकरू वेळेत भाडे देत नाही किंवा कितीतरी महिने भाडे थकवतो. तसेच करार संपला तरी देखील घर खाली करत नाही. यामुळेच घर मालक वैतागून स्वतःहूनच त्या घराला कुलूप लावतो आणि हेच ते कारण असतं जे भाडेकरूला हवं असतं. या कारणामुळे तो पोलिसांमध्ये तशी तक्रार किंवा केस दाखल करतो. त्यामुळेच येथे घर मालकाने रेंट कंट्रोल ऍक्ट या कायद्याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. यानुसार घर मालकाने स्वतःहून कारवाई करणे हे बेकायदेशीर ठरते आणि कोर्टाचा आदेश नसताना त्या भाडेकरूची हकालपट्टी त्या घर मालकाला करता येत नाही. आता ही बाब जरी येथे कायदेशीर असली तरी देखील घर मालक हा चुकीचा नाही, परंतु प्रक्रिया जर चुकीची असेल तर तो घर मालक येथे आरोपी बनतो. म्हणूनच जर घर मालकाला जर त्या भाडेकरूला घरातून बाहेर काढायचं असेल तर आधी त्याला नोटीस देणं आवश्यक आहे, त्यानंतर पोलीस तक्रार, त्यानंतर कोर्ट कचेरी. ह्या पद्धतीने त्या घर मालकाने पुढे कारवाई करणं योग्य असतं. त्यामुळे तुमचाही असाच काही प्रश्न असेल, त्रास होत असेल तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता.